नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. तर मित्रमैत्रिणींनो, उद्धव शेळके यांच्या धग या कादंबरीच्या कालच्या भागात आपण पाहिले की कौतिक ही तिचा नवरा महादेव याला परत गावी आणते, परंतु तो तिथेही काहीच काम करत नसतो. कौतिक एकटी सारा संसाराचा गाडा रेटत असते. असे दिवस जात असतात. त्यामध्येच तिचा सासरा रघुनाथ शिंपी मरण पावतो. तर त्याच्या कार्याला सुद्धा महादेव जात नाही, कंटाळा करतो. त्याचे सर्व कार्य कर्तव्य हे कौतिक पार पाडते. आता आपण पुढील भागामध्ये पाहूयात की कौतिकचे जीवन हे कशा प्रकारे वळण घेते ते. तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईब केल्यामुळे छान छान कथा कादंबऱ्या तुमच्यापर्यंत आणण्यासाठी मला खूप मोटिवेशन मिळते. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा व तुमची मतमतांतरे मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तिसऱ्या दिवशी कौतिक सीताच्याच घरी होती. सीता आपल्या पान तावण्यावर पाणी तापवत होती. कौतिक ओसरीत नामाकडून पत्र लिहून घेत होती. ते लिहून झाल्यावर भावाचा पत्ता आठवत होती. आठवून सांगत होती. नामाचा पत्ता लिहून झाल्यावर ते पत्र कौतिकनं तिवशाला जाणाऱ्या कुणातरी पोराच्या हाती देऊन त्याच्याकडून पोस्टात टाकण्यासाठी नामाला गावात पाठवलं. त्यानं ते घेऊन सुधाकरच्या घरचा रस्ता धरला. तोवर पानतावण्यावर पाणी तापून झालं. सीतानं कौतिकला न्हाण्याच्या दगडावर नेलं. तिचे केस धुतले, न्हाऊ घालू लागली. दगडावर पाय ठेवताच कौतिक चौमाळा दाटून आला, पण सीताच्या समजावण्यानं तो आतल्या आत गिळला गेला. मग रडण्याच्या धारेनं वाहणारं कौतिकचं शिळ दुःख शब्दांच्या थेंबाथेंबानं ठिपकू लागलं. ती सासऱ्याचे दोषगुण समजावून आठवून आळवू लागली. असं बराच वेळ चाललं आणि बोलता बोलता घरचा विषय निघाला. तेव्हा सीता तिला विश्वासानं म्हणाली, तुझ्या देराले पक्क माहित आहे, बकड्यापाशी बुड्याचं घर घाण ठेवलं, इकलं नाही म्हणून. तर मग मले गणपतनं असं काबाय म्हणावले? गावात काही बोंब असन तैच का? मग बकड्याचं पापून त्याले माहित का गणपतचं गणपतले माहित, पण मले माहित आहे मायापुढं याईनीच गहाणपट्टीवर अंगठा केला होता. सुखदेव बापूजी ना? तू होती तिथिसा? हो बिचारे. तितक्यात तिथं सकीनाबी अवतरली. आपल्या पाठगुळीवरच्या यशोदीला खाली घसरत व तिला कौतिककडे बघायला लावत म्हणाली, वो देख है ना तेरीच माँ. तशी जमिनीवरची यशोदी किल्ली दिलेल्या बाहुलीसारखी मायेच्या दिशेने तुरुतुरु चालू लागली. त्यावेळी अंगणात टेकलेली सकीना यशोदीच्या कौतुकानं कौतिकला म्हणाली, कौतिक, तेरी बेटे ने हम लोगों को खाना पीना मुश्किल किया था, ले अब संभाल. आणि त्या दोघींचं बोलणं सुरू झालं. महादेवच्या बेफिक्रीची उजळणी झाली. म्हाताऱ्याच्या मरणानंतरच्या प्रसंगाचे वर्णन झाले. सारी सहानुभूतीच्या ओलाव्यानं ऐकून घेतल्यावर सकीनानं मोजरीची तयारी केली. तेव्हा कौतिकनं तिला 13वी पर्यंत थांबायला लावलं, पण ती म्हणाली, ठहरती थी ओ, उसमें क्या बड़ी बात है, लेकिन तेरे बहनोई जत्रो के जाने वाले है ना, बडे महादेव के. तर मग काय झालं का तिकून आल्यावर त्याची आणि तुई भेटच नाही होईन? आणि कौतिकनं हसल्यासारखं केलं. त्याला मानेनं हिसडून सकीना म्हणाली, वैसी बात नाही हो बिचारे, पोट्टी घर में अकेली है ना, आसू राहिली तर राहून जाय, तू असली तर मले बेस लागन. यावर सकीनाकडून फारच जुजबी काकू झालं आणि शेवटी ती तिथं राहायला तयार झाली. तो 13वीचा दिवस उगवलाही. त्या दिवशी ठरल्याप्रमाणे सकाळपासून कौतिकनं गावातल्या चारही रस्त्यांवर डोळे रोखले. कुणीकडून काही आहट आला की तिचे कान कुत्र्यासारखे टवकारले जायचे आणि पुन्हा खाली पडायचे. वाट पाहण्याची मर्यादा संपल्यावर ती नामाला म्हणाली, का रे, पत्रावर पत्ता बरोबर लिहिला होता ना? तूनं सांगितला तसा लिहिला हो. मग अजून काबा नसता आलं कोणी म्हणाव? कोण हो? सीतानं विचारलं. नामाचा बाप काय? त्याचं नाव नको काढू, त्याच्या वाचून आता काही अडत नाही. याचा असतं तर तो बुवा त्याच दिवशी आला असता. आता कसा येईल? आता तर पैसे आदल्याचं काम आहे. कौतिक थांबून म्हणाली, मी माया भावाची वाट पाहत होती. येईन. आता कायचा येतो तो? ती जराशी चवताळले. तो येईन आता एकदम माया 13वीले.
असे नको म्हणू हो. पत्रगित्र नसेल भेटलं. असं बरं पत्र नाही भेटत. याच पत्त्यावर मनी ऑर्डर धाड बडं. मग पाय भेटतं का नाही तर. ते होतं ना होतं. तोच बकड्याच्या दिवाणजी जोता चढला व अंगणातून विचारलं, कौतिक शिपीन ऐकाव घरात. कौतिक मानानं बोलली, कोण? या ना. येत घेत नाही. तो जागच्या जागून ताठरपणे म्हणाला, मी विचारलं होतो की महादेव कैन म्हणून. आता त्यांची मी कसं सांगू जी. असं तो दमाच्या भाषेत म्हणाला, तर ऐकून ठेव. तू आता मोजरीले जायसीन तवा घर रिकाम करून ठेव जो. कायले? समजून उमजून कौतिकनं विचारलं. कायले म्हणजे? घराले कुलूप लावायचं आहे. यावर कौतिक बोलली नाही आणि तिच्या बोलण्यासाठी दिवाणजीही थांबला नाही. आपल्या जोड्याचा करकच करकच आवाज करत तो जोता उतरला. संध्याकाळी कौतिकनं मोजरीची तयारी केली. तेरवीसाठी आणलेल्या पण ती आटपून उरलेल्या अन्न करोट्याचं गाठोडं बांधून ते बाहेर काढलं. नामाच्या डोक्यावर लादलं व दाराला कुलूप ठोकलं. तेव्हा सकीना म्हणाली, क्यों वो सुअर की औलाद चिल्लाएगा तो. पाहायला जाईन जावाची तवा. कौतिक बेपरवाईने पिशवीत किल्ली टाकताना म्हणाली. सकीना सहित कौतिक मोजरीत आल्यानंतर पहिल्यांदा ती सकीनाच्या भात्याशी टेकली. पाटगुळीच्या यशोदीला जमिनीवर घसरवताना कौतिक म्हणाली, जाय रे पोट्ट्या. ते रावसाहेब मारुतीच्या वाट्यावर नाही तर गोसावी बोड्याच्या घरी असतील ना, तर त्यांच्यापासून घराची किल्ली मागून आण. तेवढ्यात बानो म्हणाली, नामा का बाप तो गया हो मौसी. कुठी? बडे महादेव की जत्री को. अन कैसो? गए जुम्मेरात को. मेरा बाप वो साथ साथ गए पोये के. एकदाच कौतिकनं आपला तळ मस्तकावर मारून घेत म्हटलं, आण घेव माय. याले म्हणते मानस. सांग, आहे का काय कोणाची काळजी? गया तो क्या हुआ, आएंगे महीने 1.5 महीने से. मोठ्या महादेवाचा पोहा उलटेपर्यंत नवऱ्याविषयी कौतिक साधारणतः बेफिकीरच होती. त्याच्या पोह्यासोबत जाण्यापूर्वीच्या विक्षिप्त वागण्यानं तो असा काही करेल याविषयी कौतिकच्या मनाची तयारी तिला नकळत होत गेली होती. तिच्या तयारीच्या मानानं त्यानं केलं ते फारच कमी केलं असं तिला वाटत होतं. शिवाय एखाद चुकार ढोर जंगलात असताना जेव्हा बाकीच्या ढोरांसोबत जातं तेव्हा ते मोकळं असूनही धनाला फारशी काळजी नसते व तेच ढोर जर एकटं कुठं भरकटलं तर धनाचा जीव कासावीस होतो. तसं कौतिकचं झालं होतं. महादेवाच्या जत्रेला गेलेला तिचा नवरा एकटा नव्हता. गावातील आणखी काही माणसं होती व सर्वात निष्काळजीचं कारण म्हणजे कासम सारख्याच्या गळ्यात त्याचं दावं होतं. कोणत्याही परिस्थितीत कासम त्याला तिकडच्या तिकडे भटकू देणार नव्हता. निदान नेल्याबद्दलच्या गुन्ह्याचं प्रायश्चित्त म्हणून तरी तो त्याला गावापर्यंत आणून कसा तरी पोहोचवणार होता हे कौतिकला विचार न करता जाणवत होतं. म्हणून ती त्याची फारशी काळजी करत नव्हती. ती आपल्या जीवनात मिसळली होती. स्वतः करता नाही तर नामा यशोदीसाठी ती राबराब राबत होती. असं सकीनानं पूर्वी म्हटल्याप्रमाणे 1.5 महिना गेला आणि कौतिकच्या भोवतीची लाचार काळजी पुन्हा पाय चाटत तिच्याशी खेटे घालत होती. आता ती पुन्हा येता जाता कासमच्या भात्याकडे पाहत होती. विजलेली भट्टी पाहून तिचं समाधान होत होतं. तरी ती आत घुसून बानूपाशी तिच्या बापाशी चौकशी करत होती. तो महादेवावरून परतला की नाही असं विचारत होती व जर वावरात यायचं असेल आणि सोबत येणाऱ्या सकीना बानूला यायला भाकर शिजण्याकरता उशीर लागला तर स्वतः घाईनं वावराकडे चालताना तिला सांगत होती, तवरी आले गेले तर ध्यान ठेव जो. बानो सकीनापैकी त्या दुसऱ्या वावरात जाणाऱ्या असल्या तर ती आवर्जून म्हणत होती, आणि आलंच एखादे तर मले मारवाडाच्या वावरात निरोप सांगायला येचो, आणि आपल्या वाटेने निघून जात होती. त्या दिवशी कौतिक व सकीनात फूट पडली होती. दोघी 2 वावरात कामावर गेल्या होत्या. सकीना पांधणी काठच्या वावरात होती. पाहता पाहता तिला भगव्या कपड्यातला व खांद्यावर खाऱ्या असलेल्या गोसावी बुवा सडकेकडून येताना दिसला. तो घाईघाईनं थकल्या भागल्यासारखा गावाकडे जात होता. त्याला पाहता सकीना धुऱ्याशी आली. ओळख पटल्यावर विचारलं, साधू बुवा पोहा लवटा ना, महादेव का? हो. तवाच तर मी आलो असन, नाही का लेक? तो पांधणीच्या कुंपणातून वावरात घुसण्यासाठी रस्ता हेरत म्हणाला. सकीना बी
काढ पानाची चंची काढ. आणि तो काटाकुट्यातून वाट काढत वावरात घुसू लागला. तो फिर मेरा घरवाला क्यों नहीं आया? म्हणतो ना का पान काढ म्हणून. तो हसत हसत म्हणाला, कासम मिया उमरावतीला गेला. उमरावती क्यों? हो, तुझ्या लेकीसाठी नवरा पाहिले. सच्ची? तोंडावरची खुशी लपवत तिनं गोसावी बुवापाशी बसण्यासाठी जागा शोधली. कमरेतली संची त्यांच्या पुढे सरकून म्हणाली, का मजाकच करता? तूही आण बा. आणि त्यानं पान सजवता सजवता सारं सांगून टाकलं. कासमला उमरावतीचा एक जण महादेवाच्या पोह्यात भेटला. त्या दोघांची जुनी पुराणी ओळख निघाली. बोलण्यातून बोलणं निघालं होतं व त्यातून त्यांचा एक पोरगा लग्नाचा असल्याचं कासमला कळलं होतं. त्यानंही बानूचं नाव सुचवलं होतं व पोराचं घर पाहण्यासाठी म्हणून तो त्याच्यासोबत महादेवावरून परतताना उमरावतीला गेला होता. एकदा सकीना खुशीनं व लाजेनं उसळून म्हणाली, ओ मेरी माँ. तोंडावरचा पदर काढून विचारलं, लडका क्या करताय? टांगा हाकते का ना? टांगा स्वतःचा आहे क्या? नाही, टांगा दुसऱ्याचा आहे. असे नका, लडका चांगला कमवता असला म्हणजे झालं. सकीना थांबून म्हणाली, तो फिर वो कब आने वाले है? शुक्रवारी. अगले? हो. कासम मियानं तुले तयारीत राहायला सांगितलंय. पैसे आदल्याची अडचण असन तर मंगळवारच्या बाजारात एखादी बकरी टाक म्हणे 10ची पाता टिकून. पण तयार राह. अच्छा. आता तिला कौतिकची आठवण झाली. ती म्हणाली, आणि नामाचा बापाही त्यांच्या संग असन नाही? तो नाहीच म्हणावा आता. का बा? तो तर त्यांच्या संगच गेला होता ना? होता म्हणा. गोसावी बुवा थांबून बदलला. पण राहू दे, महादेवीसही कासमच काय सांगायचं असन ते सांगत बसन. यावर सकीनानं जास्त काही विचारलं नाही. तिच्या स्वतःच्या आनंदामुळे असेल. ती गोसावी बुवाला गळ घालत बसली नाही. त्यांचं बोलणं तेवढ्यावर संपलं. कौतिकच्या वाट्याला असा अस्पष्ट निरोप सकीनानं आपणहून तिला त्या रात्री तरी सांगितला नाही. तिनंही गोसावी बुवासारख्या मनाशी विचार केला होता व काय ते सांगण्याचं कासमवरच सोपवलं होतं. तो आल्यावरच कौतिकला महादेव बद्दल बोलणार होता. पण तिचा विचार तिच्या ताब्यात राहिला नाही. दुसऱ्या सकाळी वावराच्या तयारीने हातात शिदोरी घेऊन ती कौतिकच्या अंगणात गेली. तेव्हा कौतिकच्या धडपडीवरून पोळ्यासोबतचा गोसावी बुवा गावात आल्याचं तिला कळलं असल्याचं सकीनाच्या लक्षात आलं. कारण गोसावी बुवाकडे नामाला पाठवण्यासाठी कौतिक त्याची मनधरणी करत होती. तो म्हणत होता, आज माझा रिझल्ट आहे, शाळेत जायला उशीर होईल. यावर ती त्याच्यावर चिडली होती व स्वतः तिकडे जाण्याचा विचार करत असल्याचं पाहून सकीना भीतभीत व न राखता येईल तितकं हातच राखून महादेव कासम बरोबर नसल्याचं सांगून बसले. ऐकताच कौतिक यशोदीला म्हणाले, पोट्टे, सिदोरी नको ठेव टोपल्यात. मग काय दिवसभर तशीच राहशील का हो? काय धकते माया अशा याच्यात, ती म्हणाली. बुवानं आणखीन काही गोटा टाकून ठेवला वाटते. आणि नुसती पाठी हलवत ती वावराच्या रस्त्याने लागली. निकाल ऐकून हसत हसत घरी आलेल्या नामानं संध्याकाळपर्यंत आपल्या आनंदाच्या उकळ्या दाबून धरल्या. माय कधी घरी येते व कधी तिला सांगतो अशा विचारातला नामा कौतिकला दारात पाहताच म्हणाला, मा, मी 5 झालो. बेस झालं. आणि आता 6वीत गेलो. हं. कौतिकनं त्याला विचारलं. सकीनानं काय म्हणलं होतं मंगांनी? कायच? कासम कै येईन म्हणे. शुक्रवारी, तो म्हणाला. अन कानायुमा, मले 500 पैकी 470 मार्क मिळाले. आजच्या कोण वार आहे? मंगळवार, तो म्हणाला. अन कानायुमा? तितक्यात कौतिक यशोधीर गरजली. भूक लागली तर खाणं मले उभा रवानाची. जसे का भाकरी मी संगच घेऊन फिरतो. घेता नाही येत? पण दाय नाही हो. मग मी काय करू? घ्यावं मिरची आणि मीठ, का तेही नव्हतं घरात? अन माया वर्गातली 2 पोरं ते मायापेक्षा मोठे असून नापास झाले हो. हो झाले तर. लोकांचं काय करायला लागते आपल्याला? आपलीच तर नाही धुवत आपल्या खून तर दुसऱ्याची कुठे जा धुवाले? कोणाला म्हणतोय हो मा? कोणाले म्हणू? म्हणतो आपल्या जीवाले.
आणखीन कोण आहे मायावाली मायामावशी, की मायावालं ऐकत बसन आणि म्हणन का बायो चुप राय, अशी लढू नको. आणि ती दुसरं काही न करता एकदम वाकळीशी गेली. का हो, जेवत नाही का? नाही खात घेत. मघाई तर तुन शिदोरी नेली नव्हती हो. अरे माई फिकर करण्यावाल्या, मुकाट्याने तुला लागन तर खायच काय, नाहीतर पसरून राह आपल्या सात्रीवर. उगीच मले असे बोंबलायला लावू नको. असं बिथरलेल्या कौतिकचं डोकं रात्रभर ताळ्यावर नव्हतं. पडल्या पडल्या ते नाना वाट्यांनी भरकटत होतं. ते सकाळपर्यंत तसं भरकटत राहिलं. सकाळी मात्र ते आपोआप वाटेवर आलं. विचार करता करता तिच्या चिवट आशेनं येऊ घातलेल्या शुक्रवारकडे बोट दाखवून कौतिकला विचारांच्या गोंधळापासून सरकवलं. म्हणून सकाळी उठून ती नव्यानं आपल्या कामाला लागली. न्याहारी केली व सोबत शिदोरी घेऊन वावरात जाण्यापूर्वी नामाला आठवण करून देऊ लागली. का रे, तू पास झाला का? त्या कासम मास्तरकडे गेला होता का रे, मूग दागावाले? हो, शाळेत गेलतो कालच, तो मोठ्या उत्साहाने म्हणाले. पण शाळा बंद होती. मग घरी का बा नाही गेला? आज जातो. जाय आणि त्यांचे चांगले पाय धरून नमस्कार कर. दुरून नको करू. नाही. माय वावराकडे गेल्यावर नामा मोठ्या उत्साहानं आपल्या खऱ्याखुऱ्या कौतुक करून घेणाऱ्या बोलक्या साधनाकडे कासर मास्तरांकडे जाण्यासाठी तिवशाला निघाला. शाळेत जाऊन पाहिलं पण तिथं काही मास्तरांचा सुगाव लागला नाही. म्हणून त्यांच्या घराच्या वाटेने निघाला. घराशी जाताच पहिल्यांदा बाहेरून मास्तरांचा सुगाव हेरू लागलं. बराच वेळ कुठंच काही लक्षणं दिसेना. म्हणून मग चौकशी केली आणि जडावलेल्या पायानं आपल्या गावाकडे तिवशाहून मोजरीकडे वळला. घरी आला व वाकळीवर लवंडून राहिला. तो सतत माई येईपर्यंत. कौतिक आल्यावर त्याला तसं पाहून एकदम विचारलं, का रे, काय दुखते काय? नाही हो, तो मोठ्या चिडेने महादेवच्या वळणाचा आवाज काढून म्हणाला. काही नाही दुखत गिखत. मग तर जेवलं का बा नाही? भूक नव्हती. तर मग आता ये जेवाले. आता नाही जेवत. मग कायसा जेवशील तर? जेवण लेखाले मला लागन तसा. आता तुले काय रोग झाला आणखीन? कौतिक म्हणाली. तुमचा ल होऊन देते एकदाच. असं म्हणून झटक्यासरशी कौतिकनं वाकळ पसरली व तीवर आडवी झाली. हे पाहताच नामाचं मुखदुःख अधिक दुखावलं. मायच्या आग्रहानं त्याला वाचा फोडण्याची त्याची इच्छा तशीच राहिल्यानं व स्वतःहून दुःख सांगण्यात अर्थ नसल्यानं आता तो वाकळीतल्या वाकळीत फुसफुसू लागला. त्याची फुसफुस जाणवण्याइतकी वाढताच कौतिकनं तोंडावरची वाकळ झटक्यासरशी बाजूला फेकली आणि ताडकन उठून बसताना मोठ्यानं ओरडली. का रे, तुले काय झालं ते सांगते का आता मुकट्यानं? का करू तुझी पाठपूजा? आणि तिनं तिला साजेशा खमंग अशा 4-5 शिव्या त्याच्या नावानं वाऱ्यावर हासडल्या. एक तास नामाही चिडला. मी तुले काय म्हणून राहिलो का हो? फालतूची एखाद्या आडण्या कोडण्यावाडी बोलून राहिली तर? मग कोणाले म्हणतो? म्हणतो आपल्या तकदीराले. बाप्पा, नामाच्या आवाजावी प्रौढ सुराला चिडवत कौतिक म्हणाली. असं कोणतं संकट आलं तुझ्यावर? आलं का नाही आलं? आता मात्र कौतिक बोलली. उगा मुगा सांगतं का हानू तू या कंबाट्यात एक लात? आता नामही नामा झाला. आव तर बिचारे कासार मास्तर नाही भेटला. मग असं सारखं सांगायला काय झालं होतं? ती थंडावत म्हणाली. कुठेसा गेला? बदली झाली का न? मग होऊ झाली तर? होऊ झाली तर? नामानं आपली काळजी सांगितली. आणि औंदा मले पुस्तकासाठी पैसे कोण देईन? यावर कौतिक बोललीच नाही. जराशानं नामा अर्धवट खऱ्याखुऱ्या तळमळीनं व अर्धवट नाटकीपणानं स्वतःशी बोलू लागला. देवा, आता माई शाळा सुटते रे बाप्पा. नामाची तळमळ कौतिक मध्ये कालवा कालव करून गेली. तरी स्वभावातला दुमड न घालता ती वस्कन नामावर रडली. तर मुर्द्या बा, तुले आताच लागते का पैसे? आता नव्हते लागत, पण काहीतरी लागणच ना बाई. तर मग भेटन. आता माया डोसको नको खाऊ, पसरून राह. भाकर आहे ना जेवाले? सुरातला आनंद लपवत नामा म्हणाला आणि जेवायला बसला. कौतिकनं त्याला उत्तर दिलं नव्हतं.
कौतिक मनाच्या धाकधुकीने येत्या शुक्रवारची वाट बघत होती. जसजसा शुक्रवार जवळ येत होता तसतशी तिची धाकधूक वाढत होती. दिवस मोजताना अस्वस्थ होत होती. ती अस्वस्थता शुक्रवारी वावरातून परतताना फारच वाढली होती. दृष्टीच्या टप्प्यात कासमचा भाता येईपर्यंत ती भरधमकीच्या चालणीने चालत होती. ती भाता दिसताच तिची पावलं एकदम जडावली, कारण कासमच्या भात्यापाशी खाट पडली होती. खाटेवर त्याच्यापेक्षा जरड झालेला एक जण बसला होता व दुसरा भीमाच्या वयाचा होता. त्याच्या डोक्यात तुऱ्याची तांबडी टोपी होती आणि कधी नव्हे त्या सकिनाच्या दाराला असलेल्या जुन्या कातंकाच्या पडद्याकडे तो चोरून बघत होता. चाऊल हुंगत होता. कासम आणि दुसरा त्याच्याच वयाचा माणूस गप्पात रंगले होते. कासम आनंदित होता, मोठ्यानं बोलत होता. सारं पाहून अस्वस्थता आणखी वाढवून घेतलेली कौतिक नेहमीसारखी भात्यापाशी न थपकता सरळ आपल्या घरात गेली. ती वाकळ टाकण्याच्या तयारीत असतानाच मागच्या दारानं हातात जर्मनचं भगोनं अन अंगातोंडावर जुन्या पण काळ्या रंगाचा बुरका घातलेली बानो आत येऊन दबक्या आवाजात तिला कणिक मागू लागली. त्यावर कौतिकनं उठायला उशीर करताच बानो म्हणाली, मौसी, देव ना जल्दी. जडपणानं उठताना पण हसत्या तोंडानं कौतिक म्हणाली, आतापासून इथली घाई करते हो बिचारे, अजून तर लहान आहे. तसं हातातलं भगोनं जागच्या जागी टाकून लाजलेली बानो झटक्यानं आपल्या घराकडे वळली. कौतिक म्हणाली, बरं, घे घे, अब मी नाही ले जाती. आणि ती दिसेनाशी झाली. नाईलाज म्हणून कौतिकनं तिच्या भगोन्यात कणिक टाकली व ते स्वतः घेऊन सकिनाच्या मागच्या दारानं आत आली. सकिनाला विचारलं, का हो, कुठं गेली बानो? क्यों कौतिक, तूच पोट्टी को सता रही? आणि ती लेकीच्या लाजरेपणाचं कौतुक करत हसली. असं बेताबेताचं थट्टेचं बोलणं झाल्यावर कधीतरी ऐकावं लागणार महादेवचं रडगाणं आताच ऐकायला मिळालं तर बरं, अशा हेतूनं कौतिकनं सकिनाला विचारलं, का हो, पाहुणे कै जाईन म्हणते? एकदम सगाई झाल्यावर कौतिक बोलली नाही. क्यों, आता मी सांगितलंय तरी तू काय करशील? ती थांबून म्हणाली, तुझ्यापाशी दाजीनं काही सांगितलं का? नामा के बाप का? हो. नाही. आता पुस्तक आहे? अब भी, त्या आश्चर्याने म्हणाली, तेरे को तो मालूम है कि मेरे घर के आदमी का स्वभाव. अभी बोलने बैठता तो. ती थांबून म्हणाली, अब इतने दिन ठहरी, वैसे और भी 2 दिन ठहर. थांबत नाही तर काय म्हणा. आणि नंतरच सारा बेताबेसच बोलून आटपून कौतिक घरी आले. तिचं डोकं विचारांच्या सुन्नतेनं मुरत घातल्यासारखं झालं होतं. शुक्रवारी बानोची सगाई आटपून कासमचे मेहमान उमरावतीच्या वाटेनं लागले होते. त्यांना सडकेपर्यंत पोहोचवायला गेलेला कासम तोंडातलं पान मोकळेपणानं चघळत चघळत गावात परतला. कौतिकच्या उघड्या दाराकडे पाहून क्षणभर तो चरकला. शक्य झालं असतं तर त्यानं तोंडही लपवलं असतं, इतका तो महादेवचा निरोप तिला सांगायला भीत होता, टाळत होता. पण हेही जाणून होता की यालाही सीमा आहेत व त्या एक दिवस संपणार आहेत. केव्हा तरी सांगावंच लागणार. म्हणून कौतिकनं त्याला बोलवताच तो आत आला, पण जडपणानं पुटपुटला, काय म्हणतं बिचारे, सांग. आणि आड्याकडे बघू लागला. त्याच्या पुढे चंची सरकवत कौतिक हळूच म्हणाली, आता तरी सांगता का दाजी? ऐकून सवरून कासमने आड्यावरची नजर काढली नाही. कौतिकनं पुन्हा एकदा तेच विचारल्यावर नुसती बैठक बदलली, मांडी हलू लागला. जेव्हा कौतिकनं 2दा आणखी आग्रह केला तेव्हा म्हणाला, लेकिन लेकिन बोलना तो भी कैसा, अपने को भी कुछ समजता नहीं साला. सांगणं काय असन ते, जे काय आमच्या नशिबी असन ते भोगणं आमच्या देवाला सुद्धा सुटत नाही. ओ तो हेच बोल ना. तर मग टाका सांगून. महादेवला रगत पिती झाली. हित काहीतरी सांगता दाजी. जिवारी घाव बसूनही तिनं कोरड्या सुरात कासमला उडवून लावलं. अब क्या बताना मैं, तो अत्यंत गंभीरपणाने म्हणाला. मैं ऐसी भलती की मजाक करूंगा क्या तेरे से? लगतो गोसाई बुआ को जाके पूछ. एकताच कौतिकचा काळा चेहरा हिरवा करडा झाला.
ओठ वाकडी तिकडी वळणं घेऊ लागले. डोळे भराभर आत ओढल्यासारखे खाचा सोडून मागे सरकले. अन त्यांच्या जागी अश्रूंचा तगर स्पष्ट झाला. बराच वेळ तिनं डोळ्याभोवतीचा पदर काढला नाही. बोलली तर नाहीच. त्यामुळं स्वतःला गुन्हेगारासारखं वाटवून घेत कासमनं आपली हालचाल केली. कौतिक इतक्याच गोठलेल्या सुरात तो म्हणाला, अच्छा तो मैं. माणुसकी म्हणून कौतिक कशीबशी भानावर आली. असं का व्हावं लेक एकाएकी? एकाएकी कायचं? आता कासमला जरासं मोकळं वाटलं. महादेव तर सांगत होता का गेल्या 2 वर्षापासून माया हातापायाचे बोट सुन्न होऊन गेलते म्हणून. हो जी, कौतिक म्हणाली. आम्ही इथेच आलो त्या वक्ती त्याईनं उडत उडत म्हणलं होतं का माये बोट बहिर्जावाणी वाटतं म्हणून. तसं त्याले तर मग आय कुठीसा तो बुवा? वो गया साहब लोग के साथ. कोणते साहेब? आता कुठं कौतिक डोळे भरून कासमकडे बघत विचारलं. तसा तो आणखी मोकळा झाला. आपण महादेवला सोबत नेल्याच्या गुन्ह्याचं प्रायश्चित्त भोगत आहोत अशा गुन्हेगाराच्या जाणीवेनं तो सारं काही कौतिकला सांगू लागला. खाली मान घालून पाठ केल्यासारखं बोलू लागला. महादेवाच्या पोह्याबरोबर इतरांप्रमाणे महादेवही खांद्यावर खाऱ्या घेऊन चालू लागला होता. चालता चालता 4-6 पेने बऱ्या रीतीने मागे टाकण्यात आले होते. पण पुढं जसजशी चाल वाढू लागली तसं ऊन तापू लागली. तशी महादेवच्या हातापायांची बोटं रक्ताळू लागली. तरीही त्याकडे दुर्लक्ष करत तो चालत होता. पोह्यातील माणसांच्या चालीनं चालण्याची धडपड करत होता. पुढं पुढं त्याच्या पायाच्या बोटातून रक्त वाहू लागलं. बोटांना व पावलांना टाचांना भेगा पडू लागल्या. त्या जखमात रक्ताळलेली रक्तानं ओलावलेली माती व रेती घुसू लागली. जखमा चिघळू लागल्या. म्हणून महादेवनं त्यांना चिंध्या बांधल्या. चिंध्याही चालता चालता सुटत व महादेव त्या झटकून पुसून पुन्हा जखमेभोवती लपेटी. त्यासाठी वावरातल्या अंतरावर तो थांबे, सावलीत बसे व चिंध्यांना आपल्या सुन्न बोटांनी गाठी मारण्याचा प्रयत्न करी. त्याला जेव्हा ते जमेनासं झालं तेव्हा कासमनं गाठी काढून घेतल्या. त्या देताना तो त्या गावातल्या गोसावी बुवा म्हणाला, महादेव तू नको येऊ आमच्या संग, अजून लय दूर जायचं आहे. पण तो ऐकेना. त्यांनी वर्गणी जमवून त्याच्या मोजरीपर्यंतच्या मोटार भाड्याची व्यवस्था करण्याचं आमिष दाखवल्यावरही तो बधेना. शेवटी पोह्याच्या वेगवान चालीला टाकून गावकीच्या रस्त्यानं तो महादेवच्या चालीनं चालू लागला. कसेबसे मोठ्या महादेवापर्यंत जाऊन पोचले. यात्रा फिरत असताना हातापायांच्या बोटांभोवती चिंधा गुंडाळलेल्या व लंगडत लंगडत चालणारे महादेव एका मिशनराच्या जथ्यात सापडला. मिशनरातला एक मनुष्य मराठी व इंग्रजी दोन्ही भाषा स्पष्ट बोलत होता. एकाचं मराठी तुम्ही ऐवजी तुम्ही होतं आणि 2 ऐवजी डोन होतं. एकाला काहीच येत नव्हतं. तो नुसतं इंग्रजीत बोलत होता. महादेवला पाहता शुद्ध मराठी बोलणाऱ्यानं त्याला आपल्या साहेबांकडे आणलं. सर्वांनी मिळून त्याच्या जखमा पाहिल्या. स्वतः हातांनी पट्ट्या सोडून सोडून जखमा पाहिल्या. मग आसपास इंग्रजीत विचार केला. स्वतःची मतं व विचार अस्खलित इंग्रजी बोलणाऱ्यास सांगू लागले व त्याच्या तोंडातून गंभीर सुरात येणाऱ्या उत्तरांची वाट पाहू लागले. असं बराच वेळ झाल्यावर मराठी बोलणाऱ्यानं महादेवला सांगितलं की त्याला महारोग झाला आहे. एकदाच महादेवला घेरी आल्यासारखं वाटलं. तो डोळे कसेसे गरगरू लागला. तोच पूर्वीचा गृहस्थ म्हणाला, तू आमच्या दवाखान्यात चालशील तर आम्ही तुझी काहीतरी व्यवस्था करू. खाण्यापिण्याची? हो हो, सर्व काही, तो म्हणाला. पण तुला आमचे नियम पाळावे लागतील. पाळू? मग कधीपासून नेता? चलशील तर आत्ताच चल. आमचे तंबू आहेत, त्यात यात्रा संपेपर्यंत राहा. मग आपण सर्वजण जाऊ. ठीक आहे. कोणाला काही भेटायचं वगैरे असेल तर भेटून घे. तसं तर कोणी नाही म्हणा, पण गावाईले निरोप सांगून येतो. ये. महादेव जाण्यापूर्वी त्याचं नाव गाव पत्ता ठिकाण त्या माणसानं टिपून घेतलं व कितीतरी वेळात परत येशील हेही विचारून ठेवलं. कासमनं आपल्या सराईत भाषेत व हावभावात कौतिकला हे सांगून होताच ती मेल्या माणसाच्या आठवणी काढताना वापरतात तो आवाज काढून म्हणाली, पण तुम्ही तर त्याले काही. खूप म्हणलं बिचारे, खूप समजावून पाहिलं, कासम म्हणाला. पण महादेवनं काही आमचं कानावर घेतलंच नाही.
म्या म्हणलं तू असा साठ्यावानी लेकरबाया सोडून निघून गेला तर त्यांच्याही कसं व्हावं. मग काय म्हणे, बोले की नाही तर काय, आतावरी माया लेकर आणि बायको माया म्हात्यावर होती तर त्यांचे माय वाचून अडतं बा. कौतिक नवसासा घेतला. बराच वेळ ती आडाकडे बघत राहिली. आता ती स्वतःचे डोळेही पुसत नव्हती व हातात तसे वाहू देत होती. बोलाव म्हणून कासम आपल्यात म्हणत होता, साला मेरे को अब ऐसा लग रहा है कि क्या बताओ, ऐसे आदमी को साथ नहीं लेके जाता तो अच्छा होता. यावर कौतिकनं, नेलं त्याच्या तुमचा काय कसूर झाला, त्याईनेच येतो म्हणलं म्हणून तुम्ही नेलं, असं म्हणून घेण्याची कासमची इच्छा पूर्ण केली. तिच्याकडून दुसरंही काही बोलणं निघेना तेव्हा त्यानं तिथलं बस्तान हलवलं. तो गेल्यावरही कौतिकचं भान हललं नाही. बराच वेळ एका जागी एकटक बघत ती जागच्या जागी खिळून राहिली. मग काय वाटलं कुणास ठाऊक, आपल्या लेकरांना पोटाशी आळून धरलं व ओक्साबोक्शी रडू लागली. नामा वारंवार विचारत होता, का बाव मा, काऊन लढतं? पण ती बोलली नव्हती. त्याच्या अंगापोटावरून आपला थरथरत हात कुरवाळत फिरवत मोठ्यानं नुसती रडत राहिली. मित्रांनो, धग कादंबरीच्या भागात आज आपण इथेच निरोप घेऊयात. भेटूयात पुढील भागामध्ये. धन्यवाद.